हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि मला माहिती आहे खूप टाईम नंतर माझा ब्लॉग येते. जाणार आहे आज ताज हॉटेलमध्ये. आणि मम्मीला मी सांगितलं फक्त आपण लोक डिनरला चाललो आहे बाहेर, तर तिला काही आयडिया नाही आम्ही लोक कुठे चाललो आहे. सो मी तिला फक्त बोलले तयार हो. मी काल रात्रीपासून ब्लॉग चालू करणार होती, पण काल रात्री ऑफिसवरून सुटून मी गेली मम्मीसाठी ड्रेस आणायला आणि मग तिथून मी केक वगैरे घेऊन मग घरी आली. सो लेट झाला म्हणून ब्लॉग नाही केला. पण जाणार आहे आता आय थिंक 7 वाजता निघू आम्ही लोक. आणि मी फर्स्ट टाईम जाते कुठल्या ते, मी आजपर्यंत कुठे 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा नाही गेले, तर हा माझा फर्स्ट टाईम असणार आहे. आणि आय थिंक माझ्या फॅमिलीमध्ये जेवढे पण लोक आहेत त्यांचा सगळ्यांचा हा फर्स्ट टाईम असणार आहे. तर या, आणि तुम्हीही तुमच्या पॅरेंट्सला असं सरप्राईज देत राहा वर्षातून 6 महिन्यातून एकदा तरी. जेव्हापासून पैसे कमवायला लागले तेव्हापासून मी मम्मीला काही ना काहीतरी सरप्राईज तिच्या बड्डेला देतच असते. फर्स्ट बड्डेला पण मी गोल्डची रिंग दिलेली. ते सेकंड बड्डेचा ब्लॉग तर मी बनवलाच आहे जेव्हा आम्ही लोक उज्जैनला गेलेलो. आणि आता हा थर्ड बड्डे आहे. सो आम्ही लोक जाणार आहे ताजमध्ये. मी एवढी खुश आहे. अजून मी आंघोळ वगैरे काहीच नाही केलं आहे. व्हिडिओ चालू करायची होती म्हणून मी फक्त चेहरा धुतला आहे, थोडंसं लिप बाम लावलं आहे आणि व्हिडिओ चालू केले. सो मी आता फ्रेश वगैरे होते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते. छान असा ना, स्पेशली ह्या दिवसासाठी मी छान असा एक जम्पसूट घेतलेला आहे. मी माझ्यासाठी पण घेतला आणि जान्हवीसाठी पण घेतला. असा पूर्ण व्हाईटमध्ये आणि कॉटनमध्ये. तिचा कलर खूप छान आहे. तसा कलर माझ्या साईजमध्ये नव्हता म्हणून मी तिच्यासाठी एक घेतला आणि माझ्यासाठी एक घेतला. सो तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच कोणत्या जम्पसूटबद्दल मी बोल. आता मी फटाफट आंघोळ करते आणि रेडी होते आणि मी नेल्स पण लावलेत. सो मेकअप मी पूर्ण केलेला आहे आणि हेअर्स पण नॉर्मलच आहे, वॉश केले म्हणून चांगले दिसत. आता फक्त ड्रेस घालायचा आहे आणि कोणच रेडी नाही झाले, मीच फक्त रेडी झाले. कारण की मला रेडी व्हायला थोडंसं आरामात मेकअप केला की छान, पण जास्त काहीच लावलं नाही, तर पण एकदम असा नॅचरल आणि छान वाटतो आहे. पण मी कपडे चेंज करून घेते आणि मग मम्मीचा थोडंसं मेकअप करते. असला क्यूट वाटतो हा ड्रेस आणि याच्यावर मी हा बेल्ट घालूया. कुठे माझा बर्थडे आहे आणि मी कुठे चालले मला माहित नाही. चला उतरा. हॅलो हॅलो. Now I'm feeling those winter blues, but I don't wanna cry. All we ever do is laugh it off, and I'm sick and I don't know why. Do you remember that night we met? कसं वाटतंय तुम्हाला ताजमध्ये येऊन? म्हणजे खूप भारी वाटते आणि मला वाटलं नव्हतं की ताजमहलमध्ये जाणार बर्थडे हे करायला, पण खूप छान वाटते मला. आणि मुलांनी मला एकदम जोरचा झटका देतात ना, असं झटका दिलेला आहे. गेल्या टाईमला पण हेच बोलले. गेल्या टायमामध्ये पण मी गेल्या वर्षी माझ्या बर्थडेला प्लेनमधून घेऊन गेले होते आणि आता नेक्स्ट इथे काय ते ताजमध्ये घेऊन आले. मला खूप बरं वाटते, खूप छान. आणि अशीच मुलं सर्वांना मिळवते आणि सर्व आईवडिलांच्या इच्छा पूर्ण होते. आणि माझी मम्मी बोलते हे कशाला घालून आली आहेस, थंडी वाजते तुला. आणि एक मुलगी आता गेली वॉशरूममध्ये. ती मला ड्रेस आवडला, पण आपल्याला एसीची सवय नाही, त्याच्यामुळे काय होते फुल एसी आहे आणि थंडी वाजणं साहजिकच आहे. आणि तिला थंडी खूप वाजणार आहे जेवपर्यंत. आणि ती मुलगी मला बोलते आय लाईक युअर जम्पसूट, व्हेरी स्ट्रॉंग. मी बोलते तिला बँड्रा. आणि आम्हा लोकांना वेटिंग आहे, 1 तास वेटिंग करायचे. मला माहीत नव्हतं आधी बुकिंग वगैरे करावी लागते. आम्ही लोक आलो आणि खायला सुरू झालं. कसं आहे जेवण? थोडी दिवसांनी नाही. कसं आहे जेवण? एकदम भारी आहे.
आता स्टॅटसमध्ये स्टार्टर्समध्ये काय चिकन आणि फिश आले. चिकन खात नाही आणि मी व्हेज घेतलाय. आता माझ्या फोनमध्ये ना चार्जिंग खूप कमी आहे, तर मी फक्त काय काय येते ते दाखवेन. आणि आमची पहिला स्टार्टर आलेला आहे. मी व्हेज घेतलाय. छान आहे. टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये पास्ता. आता काय घेतो हे पाहिजे अजून का? वाव. हे हवंय तुला यातलं? रसमलाई वगैरे असं काय काय आहे? Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear mom. Happy birthday to you. काय वाटतं मला? मी किती सांग, बोल तरी. तरी 15-20. ग्रँड टोटल ग्रँड 14 ना? फक्त 14. इंग्लिश काय झालं? फक्त 14,000 झाले. 14,000 आमचा बिल झालेला आहे. आपल्या जास्त सारख्या दुकानात यायचं असेल तर दिसलं बिल? पाहिजे ते खाऊ शकतो. पण चांगलं आहे. 14,000 4 स्कॅनर मग मी त्यांच्याकडून आठवण. कसं वाटलं तुला? खूप छान वाटलं मला. आणि आता रात्रीचे वाजलेत. माझा फोन रात्रीचे मी पाठवून काढते 12. काय बोलतो? पाठवून काढते. राहू दे ना, ब्लर येतं तर काय. माझा फोन स्विच ऑफ झालाय, तर मी जान्हवीच्या फोनमधून व्हिडिओ काढते. आणि आता मी घरी गेल्यावर फोन चार्जिंगला लावून बोलेल. बाय. मॉर्निंग आणि हा नेक्स्ट दिवस आहे. काल रात्री आम्ही लोक काहीतरी 1 वाजता आलो आणि आल्या आम्ही लोक झोपून गेलो, कारण की थकलेलो खूप जास्त. आणि एवढं भारी वाटलं तिकडे जाऊन. म्हणजे तुम्ही जर गेला नसाल तर तुम्ही पण तुमच्या पॅरेंट्सला नक्की घेऊन जा एकदा तरी. त्यांना एवढं भारी पाहिजे, कारण की माझी मम्मी तर एवढी खुश झाली, एवढे तिने स्टेटस वगैरे टाकलेले, सगळ्यांना सांगितलं. आणि म्हणजे फूड एवढं खास नव्हतं, म्हणजे ते
टेस्ट जी होती तो स्पायसीनेस चटपटा तसं काही नव्हतं, पण व्हरायटीज भरपूर होत्या आणि एक्सपिरियन्स चांगला. तर वन टाईम तुम्ही जाऊ शकता. आणि माझा बिल काहीतरी 15,000 झाला आणि चौघांसाठी 15,000 एवढा एक्सपेन्सिव्ह नाही आहे, ठीक होता म्हणजे. तर आपण आपल्यासारखी लोकंसुद्धा जाऊ शकतात. तर तुम्ही जर जायचं प्लॅनिंग करत असाल तिकडे तर नक्की व्हिजिट करा. एक भारी होतं, म्हणजे एक्सपिरियन्स भारी होता. आणि तिकडे गेल्यावरच गेटवर जो सुगंध येत होता, असं वाटलं आपण कुठे आलो, एकदम भारी. म्हणजे तो सुगंध म्हणजे पूर्ण हॉटेलवर तो सुगंध होता. आणि स्टाफ वगैरे तर एकदम भारी होता तिकडचा. सगळं एकदम असं बघून वाटत होतं आपण कुठे आलो, एवढं मोठं आहे. आणि ते खूप छान होतं. पॅरेंट्सला घेऊन जा, त्यांना खूप भारी वाटेल. आणि येस, इथपर्यंत जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मी आता ऑफिसला जायला रेडी झाले म्हणून थोडीशी घाईमध्ये आहे. आणि एवढ्या दिवस ब्लॉग का नाही येत होते त्याचं कारण असं होतं की माझ्या स्किनवर थोडे इश्यूज झाले होते, म्हणून त्याची मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवली आहे. तर ती तुम्ही जाऊन माझ्या शॉर्ट्सवर बघा. आणि जर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट. आणि जर अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. बाय.